खालापूर तालुक्यात आजपासून महसूल दिनानिमित्त महसूल सप्ताहाला सुरुवात झाली असून शासनाने जितका योजना राबवण्याचं निश्चित केला आहे तो संपूर्ण कार्यक्रम ह्या काळात खालापूर तालुक्यात राबवला जाईल, अशी माहिती खालापूरचे तहसीलदार अभय शिवाजीराव चव्हाण यांनी दिली। 1 ऑगस्ट राज्यात महसूल दिन म्हणून साजरा केला जातो। महसूल विभागाकडून महसूल सप्ताह साजरा व्हावा असा आदेश महसूल मंत्र्यांनी दिला असल्यामुळे या सप्ताहात कोणते उपक्रम राबवले जाणार आहेत याची माहिती पत्रकार परिषद घेत तहसीलदार अभय चव्हाण यांनी दिली। कसा साजरा होणार हा महसूल सप्ताह ऐकूया। नाही, निश्चित बघा, सप्ताहातल्या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत शासनाने किंवा मंत्री महोदयांनी, या सगळ्या गोष्टी ह्या आपण नियमित स्वरूपात दैनंदिन स्वरूपात करतो। यातली कुठचीही गोष्ट नव्याने किंवा वेगळ्याने नाहीये। काही गोष्टींना वेळ लागणार आहे, काही गोष्टी एका दिवसात होणार आहेत, काही 8 दिवसात होणार आहेत, काही 2 दिवसात होणार आहेत, काही क्षणात होणार आहेत। त्या पद्धतीने आम्ही करायचा प्रयत्न करतो। परंतु काय की या निमित्ताने सप्ताहाच्या निमित्ताने काय होईल की जी तालुक्यातली अस्ताव्यस्त आहे माहिती, समजा काही शर्तभंगाची प्रकरण आहेत, काही अतिक्रमणाची प्रकरण, ज्याच्याकडे वर्षानुवर्ष दुर्लक्ष झालेलं आहे आपल्या कामामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी आता एकत्र येणार त्या सप्ताहाच्या निमित्ताने। त्याला कुठेतरी कार्यवाहीचं स्वरूप येईल, आयदर ते नियमित केली जातील किंवा ते काढून टाकले जातील। मुळात सप्ताहाचा उद्देश असा आहे की ते एक आपण म्हणतो ना, सगळ्या विषयाची पुस्तकं घेऊन बसायचे, मग तो होमवर्क एका ठिकाणी आणायचा आणि मग तो अभ्यास करायचा, मग ती परीक्षा द्यायची, असा तो साधारणतः प्रकार। ही सगळी माहिती त्या निमित्ताने एकत्र येणार आहे। आणि त्यातले काही विषय असे की मग दाखले देणे असेल राजस्व अभियानामध्ये, छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान आपलं, त्याच्यामध्ये दाखले, ही काही वन डेची प्रक्रिया आहे ती होऊन जाईल। किंवा पानंद रस्ते आहेत, शिवरस्ते आहेत, जे अतिक्रमण मुक्त करून तो दुतर्फा वृक्ष लागवड करून, ही एका दुसऱ्या दिवसामध्ये होऊन जाईल। काही गोष्टी ह्या त्या दिवशी ह्या सप्ताहात होणार आहेत, पण काही गोष्टी ह्या दूरगामी आहेत खूप, म्हणजे वर्षानुवर्षे त्याच्यावर काम झालेलं नाही किंवा दुर्लक्ष झालं, त्या गोष्टी आपल्या सगळ्या आता एकत्रित केल्या निमित्ताने। सप्ताह जो आहे तो आपण दरवर्षी करतो, पण यावर्षी मंत्री महोदयांनी अतिशय मनावर घेतल्यामुळे तो आम्ही पण अतिशय चांगल्या पद्धतीने मनावर घेऊन तो साजरा करण्याचा प्रयत्न करतो। आता दुसरा एक प्रश्न असा आहे की आपल्या या सप्ताहामध्ये 2011च्या आधीची जी काही शासकीय जागेवरची अतिक्रमण आहे किंवा घरं आहेत ती नियमित करतो। कसं असणार आहे, त्याचा सर्वे आधी झालेला आहे की आता काही प्रकरण आपल्याकडे येतील किंवा ऑन द स्पॉट येतील त्याचं आपण? हे बघा, काही गोष्टी 2011 पूर्वीची जी काही अतिक्रमण आहेत, निश्चित काही गोष्टी आमच्याकडे रेकॉर्डवरती ऑलरेडी आहेत, काही गोष्टी रेकॉर्डवर घेतल्या गेल्या नाहीत, ते घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आणि मग ते नियमानुसार ती नियमित करायची की ती निष्कासित करायची हे बघणार आहोत। 2011 पूर्वीचं जर असेल, मंत्री महोदयांनी सांगितलं की 11 पूर्वीची सगळी अतिक्रमणं जी आहेत ती नियमित करण्याचा प्रयत्न करा, मग जेवढे नियमात बसतील ते निश्चित होतीलच। पूर्वीचा जो कायदा होता की बाबा तो 2011 पर्यंत तुम्हाला हायकोर्टाने किंवा शासनाने मर्यादा ठरवून दिली की त्याच्यानंतरची होणार नाही, त्याच्यामध्ये वेगवेगळे शासन निर्णय झाले किंवा कोर्टाने पण आदेश दिले मान्य कोर्टाने, त्यामुळे 11च्या नंतरची नाही होत, 11 पर्यंत आपण प्रयत्न करणार आहोत की होऊन जाते। नाही, निश्चित आता ते सगळी माहिती आम्ही आधी कंपायलेशन करू आणि मग निश्चित त्याच्यावरती निर्णय घेऊ। अगदी रहिवासी प्रयोजन जे आहे ते प्राधान्याने केलं पाहिजे असं मला वाटतं। ही काही अतिक्रमणाची बांधकाम 2011च्या आधीची शासकीय जागेवरची होणार आहे, ही जी कारवाई आहे ही ग्रामीण भागात होणार आहे की स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून नगर परिषदा याच्या अंतर ही? अगदी सर्व ठिकाणी, सर्व ठिकाणी जिथे सातबाऱ्यावरती आणि शासकीय जमिनीवरती अतिक्रमण आहे त्या सर्व ठिकाणी ही सगळी प्रकरणं नियमित करण्याचा प्रयत्न। त्यामध्ये फक्त अँबिग्युटी एवढी आहे की काही जणांनी समजा क्षेत्र खूप मोठं पकडलेलं आहे, काही जणांकडे अगदी एका घरापुरतं क्षेत्र आहे, मग त्याचं किती क्षेत्र नियमित करायचं ह्याचं काही रूल्स आहेत, काही कायदे आहेत, त्या पद्धतीने ती म्हणूनच म्हणलं ना, आधी कंपायलेशन सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर घेतल्या जातात, मग ते नियमितीकरणाची प्रोसिजर सुरू होईल। ती काही तहसीलदार स्तरावरती आणि प्रांत स्तरावर नाही होणार, हे सगळं तयार करून आपल्याला मान्य जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवायला लागेल, काही गोष्टी जिल्हाधिकारी स्तरावरती, काही शासन स्तरावर, असा तो विषय।